मध्यंतरी मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्याचाच फटका जो आहे तो TDM या चित्रपटाला देखील बसला होता। आता मात्र हा नवीन जोशामध्ये जो आहे तो पुन्हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। त्याचे दिग्दर्शक असतील किंवा सहकलाकार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, मोठा संघर्ष जो आहे तो तुम्हाला थिएटर मिळवण्यासाठी गेला आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा? नमस्कार। संघर्ष खूप वाट्याला आला आणि त्यात हे TDMच्याच वाट्याला आला हे दुर्दैव आहे। पण ज्या पद्धतीने जी गोष्ट घडली ही खरं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात खूप चुकीची गोष्ट घडली असं म्हणता येईल। कारण एकीकडे सगळ्या सिनेमांना 1,500 शो होते महाराष्ट्रात आणि मला फक्त 120 शो वाट्याला आले होते, 130 शो वाट्याला आले होते। तर ही फार चुकीची गोष्ट आहे। ज्या महाराष्ट्राच्या मातीतून सिनेमाची उगम झाला तिथंच मराठी चित्रपटाची जी गळचेपी मग ती हिंदी सिनेमा कोण असो किंवा मराठीतल्या मोठ्या बॅनरकडून असो, तर ही फार चुकीचं आहे असं मला वाटतं। कारण सिनेमा कुठलीही कलाकृती लोकांपर्यंत पोहोचणं आणि व्यवस्थितपणे ती पोहोचेल अशी दक्षता सगळ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण जर असं झालं तर मराठी सिनेमा निश्चितपणे संपेल आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण ठरवायचं नेमकी अशी मोठी गोष्ट आहे। तर ही जी गोष्ट घडली चुकीची गोष्ट घडली, पण त्यानंतर लोकांनी जी मुद्दा उचलला आणि जो लोक उभे राहिले ते खूप महत्त्वाची गोष्ट घडली आमच्या सगळ्यांच्या चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची। कारण प्रेक्षकांनी हा मुद्दा उचलल्यानंतर आम्हाला एक पाठबळ मिळालं कलाकार म्हणून की ठीक आहे आपण परत नव्यानं उभं राहू। तर त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचा खूप आभारी आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचं पहिल्यापासून माझ्यावर खूप प्रेम आहे। पहिल्या सिनेमापासून त्यांनी खोडाला भरभरून प्रेम दिलं, बबनलाही भरभरून प्रेम दिलं आणि आताही भक्कमपणे पाठीमागे उभे राहिले। तसंच माध्यमातले सगळे प्रतिनिधी भक्कमपणे उभे राहिले। त्यामुळे मी प्रेक्षकांचा आणि माध्यमांच्या सगळ्या लोकांचा मी खूप आभारी आहे। तर त्यांच्यामुळे एक कलाकार तुमच्यासमोर उभा आहे। नाही तर कलाकारावर एक कलाकार म्हणून खूप वाईट गोष्ट येते की सिनेमा किंवा कलाकृती पोचू दिली जात नाही। तर काय वाटतं की ही परिस्थिती का मराठी चित्रपटांना जोडलेली आहे? नक्की कारण काय असेल? खूप गोष्टी म्हणजे याच्यात फक्त व्यावसायिक असूया किंवा व्यावसायिक स्पर्धा हेच कारण आहे असं वाटतं की जे सगळं पाहिजे ते स्वतःलाच पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे ती चुकीची आहे असं वाटतंय। पण हे असं परत घडणार नाही अशी आशा आहे, अपेक्षा आहे। कारण ही जेव्हा गोष्ट घडली तेव्हा महाराष्ट्राचे आपले लाडके नेते अजितदादा पवार यांनी पहिल्यांदा दखल घेऊन ट्विट केलं आणि त्यांच्या भूमिकेमुळे खूप लोकांमधून एक वेगळा ऊर्जा संदेश मिळाला। त्यानंतर महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार साहेब यांनी बैठक घेऊन एक GRच काढला सर्व थिएटरसाठी की किमान 4 आठवडे मराठी सिनेमा सक्तीने लावण्यात यावा आणि जर तसं लावलं नाही तर 10 लाखाचा दंड थिएटरच्या मालकाला बसेल। तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली। कारण एक माझ्यासारख्या छोट्या निर्मात्याच्या भूमिकेवरून असा निर्णय घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाची। त्यानंतर फडणवीस साहेब बोलले आणि सगळेच राजकीय पदाधिकारी काही संघटना यांनी पुढाकार घेऊन मराठी सिनेमाच्या बाबतीत जे गळचेपीचं धोरण आहे ते थांबलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि सर्व कलाकारांना नवीन बळ दिलं। नक्कीच काय सांगाल, तुम्हाला दोघांचा जो पहिला सिनेमा आहे मात्र मोठा संघर्ष जो आहे त्या सिनेमाला सिनेमागृह मिळण्यासाठी तुम्हाला दोघांना करावं लागलं। काय नक्की भावना वाटते व काय त्याच्यावर झालं पाहिजे असं वाटतं? खरं तर आम्ही पहिल्यांदाच हे काम करतोय, आम्हाला काही पार्श्वभूमी नाही आहे कोणती सिनेमाची। पण ज्यावेळेस आम्ही नव्याने येतो आणि खूप स्वप्न घेऊन आलो होतो, खरंच खूप आनंद होता, सिनेमा लोकांना आवडत होता आणि तरी पण काही शो उतरवले गेले थिएटरकडून। तर नाराज पण झालो खूप, अशा गोष्टी घडत होत्या पहिल्यांदाच। पण खरं तर असं नाही व्हायला पाहिजे, आमची आता सगळ्यांनाच वाटतं ना। पण असं वाटलं की यार आपलं गावच बरं आहे का मग असं म्हणजे आपण खूप स्वप्न घेऊन येतो ना, असं पुढं काहीतरी घडतं हे खूप चुकीचं वाटतं आणि खरंच हे वातावरण चांगलं नाही आहे असं वाटलं। मला वाटलं तर आपलं खरंच गावाकडे जावं, पण त्याच्यानंतर जे लोकांनी उचलून धरलं खरंच खूप आधार वाटला। खरंच आपल्या घरातल्या लोकांनी असं म्हणजे मन भरून आलं तर खरं खूप आनंद वाटला। खूप खूप आभारी आहे सगळ्यांचा खरंच आणि त्याच उत्साहाने तुम्ही सिनेमा पुन्हा नक्की उचलून धरसाल आणि तुमच्याच हातात आहे खरं तर हा सिनेमा आणि तुम्हीच सगळ्या लोकांचा आम्ही खूप आभारी आहे। त्यांनी जसा सपोर्ट केला तसाच हा सिनेमा सगळ्यांनी 9 जूनला पाहावा अशी आशा व्यक्त करतो। नक्कीच तुला काय वाटतं की पहिल्याच पिक्चरला तुला संघर्ष जो आहे तो पाहायला मिळालेला आहे, काय वाटतं? खरं तर सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या, वर्कशॉप किंवा सिनेमात काम करणंच आणि फायनली जेव्हा गाणे झाले, गाणे बाहेर आले, लोकांच्या प्रतिक्रिया कळत होत्या की त्यांना आवडतंय, या सगळ्यात आम्ही खूप आनंदात होतो। त्यानंतर मग फायनली जेव्हा 28 तारीख आली तेव्हा पण आम्ही एकदम खुश होतो। त्याला काही म्हणजे त्या आनंदाला काही सीमाच नव्हती आमचा। पण मग नंतर जे काही घडलं त्यावर निश्चितच खूप नाराज झालो, कारण असं काही अनपेक्षित घडलं सगळं, ह्याची कुठलीच कोणीच अपेक्षा केलेली नव्हती।
पण आता आनंद याचा आहे की सगळ्यांनी खूप आधार दिलाय, कौतुक केलंय आणि सगळ्यांनी साथ दिली आहे. त्याच्यामुळे परत नव्या दमाने हा सिनेमा 9 जूनला येतोय. प्रेक्षकांना एवढंच आवाहन करेल की तुमचं प्रेम आमच्यावर असंच असू द्या. तुम्हाला नक्की सिनेमा आवडणार आहे आणि तुम्ही तो नक्की बघा. थँक्यू. नक्कीच आज पिंपरी चिंचवड शहरातील विविध महाविद्यालय जे आहे ते TDMची टीम जी आहे ती या ठिकाणी प्रमोशनसाठी आलेली आपल्याला एकूण पाहायला मिळतं. नव्या जोमाने 9 जून रोजी हा चित्रपट येत असल्याने सर्वांनी हा चित्रपट जो आहे तो सिनेमागृहात जाऊन बघण्याचं आव्हान जे आहे ते टीम TDMने केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.